यंदाच्या गळीत हंगामात साखर कारखान्याकडे गाळपास जाणाऱ्या उसाला प्रतिटन 3500 रुपये दर मिळावा या मागणीसाठी शेतकरी संघटनेचे समाधान फाटे, राहुल पवार आणि त्यांचे काही सहकारी वाखरी पालखी तळावर आमरण उपोषणास बसले होते. वाखरी पालखी तळावर आमरण उपोषण सुरू असताना दुसरीकडे याच मागणीसाठी अनेक ऊस उत्पादक शेतकरी रस्त्यावर देखील उतरल्याचे दिसून आले होते आणि यातूनच रास्ता रोको आंदोलनाबरोबरच विविध कारखान्यांच्या ठिकाणी जाऊन थेट गव्हाणे ठिय्या मांडून कारखाने बंद पाडत दराची घोषणा करावी अशी मागणी करताना दिसून आले होते. या आंदोलनाचे फलित म्हणूनच काही साखर कारखान्यांनी पूर्वी जाहीर केलेल्या दरात वाढ करत पहिला हप्ता म्हणून 3000 रुपये आणि त्याहीपेक्षा जास्त रक्कम जाहीर केल्याचं दिसून आलं. समाधान फाटे आणि त्यांच्या सहकार्याने सुरू केलेल्या आमरण उपोषणाचे हे एक प्रकारचे पहिले निर्णायक फलित आहे असंही याकडे पाहिलं जात आहे. मात्र उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्यामुळे आंदोलकांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती आणि यातूनच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत आज समाधान फाटे, राहुल पवार आदी उपोषणकर्त्यांचे उपोषण सोडवण्यात आले. यावेळी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी साखर कारखानदार आणि सरकार यांच्यावर कठोर टीका करीत आपल्या हक्काची लढाई आपणालाच लढावी लागेल आणि यासाठी शेतकऱ्यांनी पुढे आले पाहिजे. कारखान्याकडे गाळपास ऊस पाठवताना तो खासगी काट्यावर वजन करून अवश्य पाहिला पाहिजे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष वेधले. यावेळी उपोषणकर्ते समाधान पाटे, राहुल पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तर या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी आलेले मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना काटामारी समोर जावे लागू नये यासाठी करकम रस्त्यावर स्वखर्चाने क्षमतेचा वजन काटा उभारण्याची घोषणा केली. शेतकऱ्यांनी गव्हाणीमध्ये ज्या उड्या टाकल्या त्यामुळं साखर कारखानदारांना दर जाहीर करण्याशिवाय पर्याय नव्हता. अर्थात गव्हाणीत उड्या टाकणाऱ्या शेतकऱ्यांना प्रेरणा मिळाली ते समाधानच्या उपोषणामुळेच मिळालेली ही वस्तुस्थिती आहे. आणि एका बाजूला लोकशाही मार्गानं सविनय कायदेभंग करत उपोषणाचा मार्ग आणि दुसऱ्या बाजूला आक्रमकपणाने गव्हाणीमध्ये उड्या टाकणं, गाळप रोखून धरणं, या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून कारखान्यांना आपला आधीचा निर्णय बदलून 3000 पर्यंत पहिली उचल जाहीर करावी लागली. जे राहिलेले आहेत त्यांनाही मी इशारा देतो, त्यांनी तातडीनं आपले दर किमान 3000च्या लेवलला आणावेत. अन्यथा त्यांचं कारखाने तर बंद पाडूच, पण कारखाने आजारी पाडण्याची सुद्धा ताकद आहे. कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण असणारं ऊसाचं क्षेत्र आणि एकूण साखर कारखान्यांची गाळप क्षमता लक्षात घेता यावर्षी 8 ते 10 फेब्रुवारीच्या पुढं साखर कारखाने चालतील अशी काही परिस्थिती नाही आहे. तेव्हा ऊस मिळवण्यासाठी जीवघेणी स्पर्धा आता इथून पुढे सुरू होणार आहे. तेव्हा साखर कारखान्यांनी शहाणपणाचा निर्णय घ्यावा आणि आपापले दर जाहीर करावेत. अनेक साखर कारखानदार असंही व्यक्त होत आहेत की एमएसपी वाढवली जावी, 42 रुपये एमएसपी करावी. कारखाने सुरू होताना नेमकं साखरेचे बहुतेक कारखानदार हे सरकारशी संबंधित आहेत. सरकार त्यांचंच आहे राज्यात, केंद्रात. मला वाटतं विरोधी पक्षात या सोलापूर जिल्ह्यात एकही गुणाचा कारखाना आहे असं मला वाटत नाही. तेव्हा त्यांनी त्यांच्या सरकारकडे जाऊन बसावं. एलसीडीसीचं कर्ज कसं हट्टानं आणतात, जाऊन नियमात बसत नसताना नियमबाह्यरित्या सरकारला कर्जाला हमी द्यायला लावून आणतात. त्या पद्धतीनं साखरेची एमएसपी वाढवून आणावी, आमचा पाठिंबाच आहे. इथेनॉलची खरेदीची किंमत वाढवून आणावी, आमचा पाठिंबाच आहे त्यांना. तसं पाहिलं गेलं तर आता साधारणतः 6 वर्षामध्ये दर आहे तोच आहे साखरेचा. यामध्ये आपण कुठे प्रयत्न करणार आहात केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडे, ज्या पद्धतीने आपण एकंदरीत उलट साखरेचे भाव वाढावेत, इथेनॉलचे खरेदीचे दर वाढावेत यासाठी कारखानदारांच्या पेक्षा जास्त स्वाभिमानी शेतकरी संघटनाच प्रयत्न करत असते. नुसतं तोंडी नाही बोलत मी, असा पत्रव्यवहारही मी खुला करायला तयार आहे. सातत्यानं मी दिल्लीला गेलो की पहिल्यांदा माझी मागणी हीच असते की साखरेची एमएसपी 3800 करावी आणि इथेनॉलचे दर लिटरला 7 ते 8 रुपयानं वाढवावेत. कारण कालच गडकरींनी लोकसभेमध्ये माहिती दिली की
इथेनॉलच्या वापरामुळं 1,40,00,000 कोटी रुपयाची परकीय चलनाची बचत झालेली आहे. म्हणजे एक प्रकारे आज जो काय डॉलर महाग होत चाललेला आहे, रुपया घसरत चाललेला आहे. जर इथेनॉलची खरेदी अजून वाढवली तर क्रूड ऑइलची आयात अजून कमी होईल आणि रुपया मजबूत होईल. हे काय सरकारला कळत नाही काय? पण हे मी बोलतोय त्याच्यापेक्षा जास्त ताकदीनं राज्य साखर संघ, इस्मा, शिस्मा या ज्या साखर कारखानदारांच्या संघटना आहेत त्यांनी, त्याचबरोबर बरेच साखर कारखानदार खासदार आहेत, आमदार आहेत. आमदार असणाऱ्यांनी विधानसभेत, खासदार असणाऱ्यांनी लोकसभेत आवाज उठवला पाहिजे, तर सरकार ऐकल. पण आमचं असं म्हणणं होतं की खाजगी आणि सहकारी साखर कारखान्यांची स्पर्धा लागल्याशिवाय खऱ्या अर्थानं गुणवत्ता वाढणार नाही. आता ज्या पद्धतीनं सहकारी साखर कारखाने भ्रष्टाचारानं पोखरून कर्जबाजारी करायचे, बंद पाडायचे आणि अप्रत्यक्षरित्या स्वतःच विकत घ्यायचे आणि त्यातून खाजगीकरण करायचं, हे जे उद्योग चालू आहे त्याला आमचा विरोध आहे. केंद्र साखर शासन कारखान्यांनी आता कर्ज NCDC माध्यमातून कोट्यावधी रुपये सहकारी साखर कारखान्यांना देते आणि ते दर देण्यात कुचराई करतायत. आता हे उपोषण चालू झाल्यानंतर काही साखर कारखान्यांनी गव्हाने तोड्या मारल्यानंतर 3,000 रुपये जाहीर केले, पण तत्पूर्वीच बोत्रे पाटलांच्या कारखान्यांना त्यांनी 3,000च्या पुढे जिल्ह्यातील कारखान्यांना भाव जाहीर केला. ही कुठंतरी विसंगती आहे सहकार क्षेत्राची आणि खाजगी क्षेत्राची, असं वाटत नाही? सहकारी साखर कारखानदारांना असं वाटतं की जास्तीत जास्त पैसा वाचवायचा आणि तो राजकारणासाठी खर्च करायचा. खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा हेच लोक आहेत, काही वेगळे नाहीत. काही ठराविक लोक सोडले, बोत्रे पाटील मध्ये जरी असले तरी त्यांच्या पाठीमागे कोणीतरी राजकीय व्यक्तीचाच हात असणार मला माहिती आहे. कॉर्पोरेट सेक्टर मधले कारखानदारी महाराष्ट्रामध्ये फारच कमी आहे. 2-4च कॉर्पोरेट कंपन्या अशा आहेत की ज्यांनी साखर कारखानदारीमध्ये महाराष्ट्रात प्रवेश केला. सरकारचे पॅकेज आहे ते शेतकऱ्यांबाबत हे फसवं आहे. 100% फसवा आहे. कारण नुसतं पॅकेज जाहीर केलं पण पैसे कुठं आलेत अजून? शेतकऱ्याला मिळाले नाहीत आणि ज्यांना मिळाले त्यांना कुठं 25 रुपये 50 रुपये अशी चेष्टा केल्यासारखं झालेलं आहे. त्यामुळं पॅकेज फसवा हे 100% बरोबर.